अल्ट्राटेक सीमेंट कंपनी के विरोध में भाजपा ने आंदोलन किया। इस मौके पर आसपास गांव के नागरिक भी मौजूद थे। तो आइए सुनते हैं इस आंदोलन के संदर्भ में आंदोलनकारियों ने क्या कहा इस खबर में। भारतीय जनता पार्टी कोरपना तथा आसपास गांव के नागरिकों ने अल्ट्राटेक सीमेंट कंपनी के विरोध में 16 मार्च रविवार को सुबह तकरीबन 10 बजे के आसपास आंदोलन किया और इस मौके पर उन्होंने सीमेंट कंपनी में जाने वाले गेट को बंद कर दिया, जिसकी वजह से काफी बड़ी संख्या में वाहनों की कतारें लग गई और भाजपा के आंदोलन की दखल लेते हुए कंपनी प्रशासन द्वारा आश्वासन देने के पश्चात आंदोलन वापस लिया गया। इस मौके पर भाजपा के पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद थे। साथ ही परिसर के किसान के साथ नागरिकों की भी उपस्थिति थी और सभी ने मिलकर जमकर नारेबाजी की। और वहीं आंदोलनकारियों ने इस मौके पर कहा कि कंपनी ने उन्हें उनकी मांगों को पूरा करने का आश्वासन दिया है। अगर उनकी मांगे पूरी नहीं की गई तो एक बार फिर जन आंदोलन करने का इशारा उन्होंने दिया। तो आइए सुनते इस मौके पर आंदोलनकारियों ने क्या कहा। ज्या मागण्या घेऊन हे आंदोलन पुकारलं आहे, हे आंदोलन करण्याची वेळ आलीच नसती, कारण ह्या रास्त मागण्या आहे। यांच्या वायू प्रदूषणामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालावर विपरीत परिणाम होत आहे। बाजूला असलेली अंबुजा कंपनी त्यांना नुकसान भरपाई देतात, मग या कंपनीला नुकसान भरपाई देण्यात का रस नाही? त्यांना नुकसान भरपाई द्यायची नसेल तर त्यांनी वायू प्रदूषणावर उपाययोजना कराव्या, वायू प्रदूषण होऊ देऊ नये आणि मग काही शेतकरी तुम्हाला पैसे मागायसाठी येणार नाही। तुम्ही इकडे या ठिकाणी वायू प्रदूषणावर काही आळा घालत नाही, होणाऱ्या नुकसानांना त्यांची नुकसान भरपाई सुद्धा देत नाही। मग हे असा अडेलतट्टू जर या ठिकाणी तुम्ही लावला तर मग नाइलाज असतो लोकांना, नागरिकांना अशा आंदोलनाची सुरुवात करावी लागते। या ठिकाणी माझी एवढीच विनंती आहे की या 8 मागण्यापैकी काही 4 मागण्या ते उद्यापासून सुरू करू शकतात, त्यांच्या मनावर आहे। त्यांनी जर मनावर घेतलं तर साफसफाई करायची एक पहिली मागणी आहे। खरं तर आपण आपल्या घरासमोर सकाळी उठलं की झाडझूड आणि पाणी टाकून आपण स्वच्छ करतो। हे कंपनीचं गेट आहे, यांचं अंगण आहे, त्यांच्या अंगणाला जर समजा स्वच्छता ठेवा म्हणून आपल्याला सांगायची गरज पडत असेल, याच्यापेक्षा दुर्भाग्य कोणतं दुसरं। म्हणून माझी कंपनी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी या 3-4 मागण्या तुरंत उद्यापासून पूर्ण कराव्या आणि या ठिकाणी येऊन उर्वरित 4 मागण्यासाठी 8-10 दिवस वेळ घ्यावा। आम्हाला तसं लेखी स्वरूपामध्ये त्यांनी लेखी आश्वासन द्यावं। आम्ही आज 1 दिवसाचंच आंदोलन केलं आहे। व्यवस्थापनाच्या विरोधात एक आंदोलन उभं केलं आहे। या पंचक्रोशीतील जनतेच्या छोट्या छोट्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं आणि नाईलाजास्तव भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्हाला या ठिकाणी आंदोलन करावं लागलं। खरं म्हणजे ज्या ज्या मागण्या होत्या त्या अतिशय वाजवी होत्या, परंतु या वाजवी मागण्या सुद्धा मंजूर करण्याची व्यवस्थापनाची तयारी नव्हती आणि व्यवस्थापनाने साधी चर्चा सुद्धा दाखवली नाही। पोलीस प्रशासनाने यात यशस्वी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु व्यवस्थापनाच्या नाकर्तेपणामुळे आज आम्हाला आंदोलन करणे भाग पडले। आज नांदाफाटा येथे प्रदूषणाची फार मोठी समस्या निर्माण झाली आहे। या ठिकाणी कंपनीने जो रोड बनवून दिला आहे, या रोडवरती मोठमोठे गड्डे झाले आहे। इथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जो रोड आहे, जो कंपनीचा एंट्री गेट आहे, तिथे अतिशय चिकनाट निर्माण होऊन म्हणजे अपघात घडत आहे। दुचाकी वाहनस्वार दररोज 4 ते 5 लोक इथे अपघातग्रस्त होतात। अशा परिस्थितीमध्ये व्यवस्थापनाने आपलं दायित्व समजून कंपनी गेट समोरचा कॉन्क्रीट रोड दुरुस्त करायला पाहिजे आणि लोकांना एक सुरक्षितता देण्याचं काम केलं पाहिजे, परंतु मॅनेजमेंट यात अतिशय नाकर्तेपणाची भूमिका बजावत आहे। म्हणून त्यांचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलन उभं केलं आहे। दुसरी गोष्ट, या कंपनीमध्ये CSR फंडाच्या संदर्भामध्ये सांगायचं झाल्यास, CSR फंड आम्ही गावासाठी वापरतो म्हणतात, परंतु शेतकऱ्यांसाठी कधीही याने एकही रोड पूर्ण केला नाही CSR फंडातून। लोडिंग भरती बरेच दिवसापासून रखडलेली आहे, ती लोडिंग भरती करण्यात यावी आणि त्या लोडिंग भरतीमध्ये येथील भूमिपुत्रांना नोकरी दिली पाहिजे। तसेच इथे जे या तालुक्यामध्ये जे
वायू प्रदूषण होत आहे, जल प्रदूषण होत आहे आणि ध्वनी प्रदूषण होत आहे, याकडे या व्यवस्थापनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होत आहे आणि या सर्व गोष्टी, या सर्व बाबी आम्ही व्यवस्थापनासमोर मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु व्यवस्थापन त्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे आम्ही या ठिकाणी एक दिवसीय आंदोलन उभारलं आहे. आज या अल्ट्राटेक कंपनीच्या गेटसमोर जे आपण आंदोलन तयार केलेलं आहे त्या मागण्याची पूर्तता आपण 3 महिने पहिले केलेली होती, तरी कंपनी प्रशासनानं कोणतीही दखल घेतली नाही. त्याच्यानंतर त्यांनी चर्चा पण करायला ते आले पण त्यांची चर्चामध्ये फक्त एकच त्यांनी विषय केला की ते माझ्या हातात नाही आहे. आम्ही तेच म्हटलं त्यांना की तुमचं कोणी असेल ज्याच्या हातात आहे त्यांना पाठवा आणि चर्चा करायला, पण त्यांनी ते सुद्धा केलेलं नाही. त्यामुळं आज 16 तारखेला इथे नांदापाटा इथे कंपनी गेट समोर एक मोठं एक दिवसीय आंदोलन आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्व मागण्या आहे. गोरगरीब CTV के लिए हमारे प्रतिनिधि मनोज गोरे की रिपोर्ट।